सांगायचं म्हटलं तर 42 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 6 चेंडू 42. ऋतुराज गायकवाड त्यांनी मात्र हा कारनामा करून दाखवलाय. सहा चेंडू आवश्यकता असेल 42. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय संतोष मध्ये थोडासा एक हाती सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पूल केलाय ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, जजमेंट कमालीचं पाहायला मिळतंय. कॅच कंप्लीट होतोय, विकेटचं पतन. आदित्य तिथे उपस्थित आहेत आणि आदित्यने मात्र कमालीचं दर्शन इथे दर्शवलंय आणि खूप चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहतो की कॅच कंप्लीट करत असताना मात्र आपल्या टीमसाठी एक खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज सरगर यांच्या खेळीचा इथे मात्र अंत होतोय. बघा, सरगर सारखा वेपन तुमच्याकडे असताना तुम्ही त्याला वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाठवता तर ही रणनीती थोडीशी महागडी पडली. बघा, 40, 45, 50 ही धावसंख्या या मैदानावरती मित्र असं म्हणेल की भर पावसामध्ये चेसेबल आहे, परंतु जेव्हा तुम्ही 70-80च्या घरामध्ये जाता तेव्हा मात्र तुमच्या ही धावसंख्या एक डोकेदुखी बनू शकते. आणि हेच आपल्याला पाहायला मिळतं की 72 धावसंख्येचा रतीब हा आकडा आता मात्र डोकेदुखी बनलाय. यस, जरूर जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतो की शेवटचे 3 चेंडू शेष आहेत आणि 42 धावांची आवश्यकता असेल. आणि याचबरोबर आपण पाहतोय की या षटकातील जवळजवळ 5 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. शेवटचा चेंडू जर का निर्धाव आला तर हे षटक मात्र निर्धाव घोषित केलं जाईल, मेडन ओव्हर घोषित केलं जाईल आणि ही गोष्ट सदैव आठवणीतली राहील. तर बघूया संतोष, शेवटचा बॉल निर्धाव टाकतील का, मेडन ओव्हर कंप्लीट केला जाणार का. यावेळेस मात्र फटका खेळलाय जरूर. कॅच कंप्लीट आणि मेडन ओव्हर विथ विकेट. संतोष मधने एक कारनामा लिहितात आपल्या नावावरती. रबर बॉल फॉर्मॅट मधला या वर्षीच्या हंगामातला पहिला गोलंदाज मेडन ओव्हर विथ विकेट करत एक नाव लौकिक करणारी गोलंदाजी जरूर दाखवतोय.